ए नाही व्हिडिओ असता आपला. दोन शब्द बोला चला आता तुम्ही. आम्ही इकडून घेतो. गावले तो राव पाण्यात. हा यार सागर. हो राहुल जाधव ची टपरी. राहुल जाधवची टपरी. मित्रांनो रोजच येतोय ब्लॉग मध्ये जडून मग आता दोन चार डायलॉग मारतील चांगले. काय मारायचे मार डायलॉग. पान खायला या. मी खातो ना ते. ही खातेत ना पान होय. मी ते तसलं नाही खात बा. आपल्या गोड गोड पान लागते साखर. गोड पान खाते. हा हो माय खिले घेतात तुम्ही. किल्ल्या हा नाही तुमच्या किल्ल्या नाही घेऊ शकत पण पाणी घेऊ शकतो. जाधव हा चाला दोन शब्द मला चष्मा लावा द्या मला. आजच्या ब्लॉग मध्ये चष्मा लावूनच आहे. उघडा ना. ब्लॉग रिचार्ज मला नव्हतं. 100 रुपयाचा लिंबा खालचा चष्मा मित्रांनो. असं दिसतोय. आता दिसतोय शिवरोम मधला दिसतोय का नाही तुम्हाला. टायटन कोणती कंपनी आहे. रेबन टायटन का रेबन खालचा रेबन. हे बघा पटपटी. लोकांना माहित नाही काय. पटपटीला मार्गात नाही तर आपण माझ्या घेऊ. चला आजचा कंटेंट बनवून जाईल मग संध्याकाळी आपण वेगळा कंटेंट घेऊन येऊ. चला हो चला तिकडे पीटरगड. हे बघा राहुल शेठ प्रवीण शेठ. राहुल शेठ इकडे हो. राहुल शेठ दोन शब्द बोला इकडे हो. दोन शब्द बोला ना. दोन शब्द बोला ना. हा तर मित्रांनो आपण आलोय जगदंब मोटर्स. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित. पण क्वालिटी काम करले. इथं झालाय गाडीचा गोठाळा. तर हे फिटर आहे त्यांना विचारू काय गोठाळा झालाय गाडीचा नेमका. पाणी लिखित होतं त्याच्यातलं पाणी लिकेज होत आहे. मग काय केल्याने दुरुस्त होईल. काय केल्याने दुरुस्त होईल. त्याला किती वेळ लागेल काय खर्च. त्याला 5-6 हजार करते. हा त्याचं लिकेज काढावं लागेल आपल्याला. पाईप टाकावं लागेल. नवीन पाईप 5-6 हजार रुपये खर्च आहे बघा मित्रांनो. तो असे गोठाळे गाड्याला होऊन देऊ नका. गाडीत कोणतीही प्रकारची लाल लाईट लागली की पटकन गाडी जाग्या बंद करून फिटर बोलवायचा. आता लाल लाईट आली की माणसाच्या काळाचा धडधड सुरू होती. कारण की मी पण एक गाडी ड्रायव्हर आहे म्हणून सांगतो. हे बघा जुनी गाडी विकलेली. ही आमची जुनी गाडी विकलेली. काय रे गॅरेजला देऊन टाकले उधर. हे बघा मेकॅनिक. हे बघा दुकानदार. ते पुढे गेला सुंबळ. यांच्याकडे ते लॅबवाला रस्ते काढत. चला लॅबवाल्या चला चला लॅबवाल्याकडे चाललोय सध्या आपण. लॅबवाल्यांची थोडी आपण मुलाखत घेऊया. तर हे बघा तुम्ही आजपर्यंत फक्त लॅबवालेच पाहिलेले आहेत. त्यांचा फोन मग जा त्यांची लॅब तुम्ही आतमधून पाहिली नाही. तर हे बघा अशा प्रकारे त्यांची लॅब आहे आतमधून. आणि हे बघा लॅबवाल्याच्या दुकानात फिटर. आता फिटर लॅबवाल्याच्या दुकानात आता काय म्हणा मित्रांनो. हा हे बघा दुकान झालं पण मग जाऊ दे. तर आजपर्यंत तुम्ही फक्त बाहेरून लॅब पाहिली आणि डॉक्टरांना पण बाहेरूनच पाहिलं. तर आज आतमध्ये त्यांची लॅब पहा. अशा प्रकारे लॅब आहे त्यांची. हे बघा रक्त भिक्त सासून ठेवायच्या मसनीन बिसनीन एकदम क्वालिटी काम आहे. गोगरगाव मध्ये या तुम्ही रक्त काढायला. चला आणि फिटरचं दुकान आपण कायम बाहेरून लांबूनच पाहिलंय. आज आपण आतमधून पाहूया दुकान. हे बघा फिटरचं दुकान पहा तुम्ही आतून. एवढूसा गाळा आहे पण लाखो रुपयाचे मालक आहेत ते. तर मित्रांनो अरे ते नाही पान नाही खात ते. ते रोजच येते. काढलाय हा. तर इथं फुलचंद पान बनवायचं काम चालू आहे. राहुल जाधव हे फुलचंद लवर. राहुल जाधव हो. राहुल शेठ इकडे बघा. नाही मी एका दिवशी अशीच चौघाली ना मग गपचिप. दोन शब्द मनाने बोला. दोन शब्द मनाने बोला बरं तुमच्या. ही डोक्याला लागलेला माणूस आहे. काय मोबाईल हातात ते आहे ना. हे बघा यांचं चहाचं फुकडं.
तर नवीन पिढीसाठी एक प्रेरणादायक उत्कृष्ट नेतृत्व करतायत राहुल जाधव. तर मित्रांनो जमते का मला चांगली शुद्ध मराठी? पण बोलता येणार. शून्यातून हे सगळे वाटचाल अशी म्हणा काहीतरी हा नवीन हे सगळे वाटचाल हा शून्यातून तुम्ही पाहू शकता किती गिराईक आहे त्यांना. एक झालं की एक गिराईक त्यांना आहेच. त्यांना नाही पानला पानला आत्ता एक गेलं की आत्ता एक गिराईक येतंय. पैशाला पैसा जोडून त्यांनी खूप मोठे हे बघा संपलंय तरी पिळू पिळू काढतात. म्हणजे तिकडे लेबोली गाडीचं रक्त तिकडे हे बघा लॅबवाल्यांनी म्हणजे ते तिघांमध्ये एकच बिझनेस आहे. रक्त बिन गाड्या बिन नीट करतात ते. गाडीचं रक्त काढते नको अरे तू मग बावटोनीच बोलवतो लागा. काय बोलायचं तर बघ तू हसत नसता तो उपयोगच नाही त्या कॅमेऱ्यात. दोन शब्द तर नीट बोल ना थोडेसे. काय बोलायचं दाढीला हात हाय तू दाढीला हात लावायचं ती. हा प्रवीण शेट रोज बोलतोय. आमचं काय एवढं म्हणायचं घेण्यासारखं नाही. सध्या प्रिन्सेसचं मन घुसलं गप्प पडले सध्या. प्रवीण शेटला सांगता गप्प बसा सांगा. राहुल जाधव पान पान जाधव पान पानाचं काय जायचं बरं गुतलं काय. त्यांनी मित्रांनो शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी शून्यातून. आणि आज ते चहापर्यंत आलेले पानापासून तर उद्या ते आता चहापासून वडापावपर्यंत, वडापावपासून मिसळपर्यंत, मिसळपासून बिर्याणीपर्यंत, बिर्याणीपासून तर अमरधामापर्यंत धंदा वाढवणार. आणि तर नाशिकला बघ काय मी जातो हा कुठं चाललंय म्हणू का बाबा ए, नको, नको. सगळं तू चष्माच वाटलं बा हातात तुम्हाला. निघालो मी आता. कुठं चाललंय? बघा हा लाजूरा गाडी. हे आमचे मित्र आमचे भावाचे क्लासमेट प्रवीण शेठ आणि हे क्लासमेट. अजून तर अविनाश बेरड कल्याणी हॉटेलचे मालक. कल्याणी हॉटेलचे मालक अविनाश बेरड. तर बाय बाय. इस बार 10 नहीं सीधा हा बघा मोबाईल शॉपीवाला कार्यकर्ता. लोगों को याद था पिछली बार गिरने वाली औरत. 2 शब्द बोला. अरे ये फिर आ गई. इस बार तो दोन शब्द बोला, दोनच शब्द बोलायचे का? लेकिन काहीतरी बोला. काहीतरी बोला. बोला काहीतरी. काहीतरी बोला. काहीतरी नाही बोललं यकीन था बोला 2 शब्द सांगा काहीतरी तुमच्या बिझनेस बद्दल. मोबाईल काहीतरी विजिट करा असं काहीतरी. हा नका करू काय अडचण. वो अवकारा धंदा होईन. हे बघा इथं युवा लड़की पिक्चर बघायचं काम चालू आहे 15 किलोमीटर पर आणि शिवाय 16 ची काय प्राइस? थांबा ना. आगे बढ़ने लगी. 16 आयफोन वाले तर नवीन कव्हर मस्त पैकी. वो टॉप 2 धाविकाओं के साथ साथ थी. कुठे आहे का? कृष्णा चिल्लाया. कोणाला मोबाईलचे कव्हर बिवर घ्यायचे असेल आयफोन बिफोन तर सगळं इथं तुम्हाला व्यवस्थित भेटन. आतमध्ये घ्यायचं प्रवीण शेठ तुम्ही कायमच आमच्या ब्लॉग मध्ये येत आहे. कुछ सेकंड के अंदर से 16 वो हाफ मैराथन जीत गई. इकडे पान शॉप. हल्ला मच गया. इतनी उम्र में ये कौन है? पान शॉप पूरी तो बनती है इनकी. आईस्क्रीम पण भेटती इथं हो का? आपके कोच कौन है? आईस्क्रीम हो का? कोण भेटतोय? 10 साल डब्बी भेटत ती. तरफ इशारा किया. सगळंच भेटत आहे. थककर टूट न जाओ. चला. सोनिया ने मुस्कुराकर कहा हस तरी ह्याच्यात मेरे पास टूटने का चला. ऑडियन्सला हसाय सांग ना. ऑडियन्स गेले. हॅपी राहा. हसा मेहनत की है. त्याच्या तोंडात माझ्यात वारा येणार. हसा रे. हसा रे. हसा. आणि कोणाला हसा? मग मला ते कॅप्शन टाकावं लागेल मित्रांनी सांगितलं बळत हसायला. वो भी मैराथन की तैयारी. नाराज झालेला मित्र म्हणतोय हसा रे. हा म्हणा एकदा ऑडियन्सला म्हणून हसा चैंपियनशिप लय हसा. हा पुढं ट्रेनर मिले. चला ना आपलं रेडी आहे. आपले ब्लॉग बघत जा दिनेश देवकत नाव टाकून. कृष्णा ही था